मित्र हो, नुकतेच महाराष्ट्र शासनाने 4 ऑक्टोबर 2024 रोजी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीविषयक लाभ मंजूर करण्यासंदर्भात एक शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढले. त्यात जर का आपण संदर्भ पाहिले तर सर्व वंचित अनुसूचित जमाती यांना कर्दनकाळ ठरणारा 21 डिसेंबर 2019 रोजीचे शासन परिपत्रक याचा संदर्भ घेतल्याचं दिसतं, की ज्यामध्ये कायद्याप्रमाणे हा GR नाही, संविधानाप्रमाणे हा GR नाही. इतकंच नाही तर जगदीश बेहरा केसचा संदर्भ घेतला जातो, ती केस सुद्धा येथे वापरलेली दिसते, परंतु त्या केसचा सार जो आहे, मतितार्थ जो आहे, तो याच्यात घेतला गेला नाही. पॅरा नंबर 57 जो आहे जगदीश बेहराचा, त्यामध्ये दिलेल्या आदेश त्याप्रमाणे हा शासन निर्णय मात्र काढण्यात आलेला नाही. तरी सुद्धा आपण सन 2019 पासून ते आज पावेतो आणि पुढेही वंचित राहत आलेलो आहोत. या प्रकारे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट की जगदीश बेहरामध्ये पॅरा नंबर 57 यात स्पष्ट दिलंय की जोपर्यंत जातीचे कायद्यातील कलम 7 प्रमाणे प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जोपर्यंत ते प्रमाणपत्र खोटे आहे या संज्ञेखाली येत नाही, तोपर्यंत कलम 10 प्रमाणे त्यांचे लाभ काढून घेता येणार नाहीत. मग अशा प्रकारे पुन्हा एक त्यांनी म्हटलेलं आहे खाली की जगदीश बेहरा या केसचा संदर्भ घेत विड्रॉल ऑफ बेनिफिट जी आहे ती फक्त ज्यांचे फॉल्स अँड इनव्हॅलिड झालेले आहेत त्याच संदर्भात तुम्हाला बेनिफिट काढून घेण्याचे राईट्स आहेत, या प्रकारे जगदीश बेहरामध्ये नमूद केले. फॉल्स म्हणजे या अगोदर मी आपल्याला अनेक व्हिडिओमध्ये किंवा चर्चासत्रामध्ये किंवा ग्रुपवर पण सांगण्यात आलं. फॉल्स मीन्स अदर दॅन बेनिफिशियल ग्रुप, अदर दॅन रिझर्व कॅटेगरी. आता याच्यासाठी रिझर्व कॅटेगरी म्हणजे SC ST SBC OBC VJNT यापैकी कोणत्याही गटात न मोडणारी व्यक्ती हिचा समावेश होतो. आणि अदर दॅन रिझर्व कॅटेगरी म्हणजे रिझर्व कॅटेगरी सोडून, म्हणजे बेनिफिशियल ग्रुप सोडून, म्हणजेच ओपन कॅटेगरीने जर का रिझर्व कॅटेगरीचे सर्टिफिकेट घेतलं असेल तर ते कलम 7 खाली फॉल्स सर्टिफिकेटच्या संज्ञेखाली येतं. त्यानंतर त्यांचे बेनिफिट जे आहे फॉल्स अँड इनव्हॅलिड अवैध झालेला असेल तर त्या संदर्भात त्याला फॉल्स हे पण जोडलेलं आहे. म्हणजे ओपन व्यक्तीचे जर अवैध झाले असेल तरच ते बेनिफिट रिटर्न घेता येतात, अन्यथा नाही. आदिवासी कोळी जमातीच्या संदर्भात मी वारंवार सांगितलं की अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर जरी लागलेले असेल तरी शासनाने आपल्याकडनं SBCचे व्हॅलिडिटी घेतलेले आहेत. म्हणजे आपण कोणत्या तरी राखीव गटामध्ये मोडतो. म्हणजेच आपण जर राखीव गटात मोडतो तर आपले बेनिफिट त्यांना रिटर्न घेता येत नाही. कायद्यात तशी तरतूद नाही, संविधानाने तरतूद केलेली नाही. या उलट संविधानाने राखीव गटाला त्यांचे सामाजिक दर्जा देण्याचे अभिवचन दिलेले आहे आणि कायद्याने अभय दिलेले आहे. तर असे असताना 21/12/2019 परिपत्रक काढून महाराष्ट्र शासनाने बेनिफिशियल ग्रुप जो आहे यांच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे, हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. प्रश्न असा आहे की त्यानंतर 14 डिसेंबर 2022 रोजीचे परिपत्रक निघाले. या परिपत्रकामध्ये जे बांधवांना अधिसंख्य करण्यात आले त्या अधिसंख्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक परिपत्रक
काढून त्यामध्ये जे बांधव अधिसंख्य झालेले आहेत त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ घेता येऊ नये म्हणून कपट कारस्थान करून 14/12/2022 रोजीचे परिपत्रकामध्ये 1 दिवसाचा खंड टाकण्याचं महापाप आणि आरक्षणाचे अनुकंप तत्वाचे लाभ मिळणार नाही, प्रमोशन मिळणार नाही, या प्रकारे त्यांनी GR काढला. सांगायचं तात्पर्य एकच की 21/12 हा धोका दिला, त्यानंतर दुसरा धोका 14/12 दिला की ते 1 दिवसाचा खंड त्यांनी टाकला आणि सर्व सामान्य माणसांसारखे बेनिफिट मिळतील म्हणून आपल्याला दाखवायचं, पण 1 दिवसाचा खंड टाकून त्यामध्ये मोठा घात केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या लाभ कसा मिळणार नाही हे व्यवस्थित देवेंद्र फडणवीसांनी पाहिलं आणि 1 दिवसाच्या खंडामुळे अनेक आपल्या बांधवांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळाले नाही. म्हणून मागणी केली की बाबा अधिसंख्य केले तरी चालेल, परंतु 1 दिवसाचा खंड जो आहे हा तांत्रिक खंड कमीत कमी रद्द तर करा. म्हणून आपले अल्पसंतुष्ट माणसांनी, आपल्या नेत्यांनी मागणी केली. त्यानंतर 7 मे 2024 रोजी पुन्हा एक शासन निर्णय काढून त्यामध्ये 1 दिवसाचा खंड जो आहे हा टाकून त्यांनी आपल्यावर खूप मोठा अन्याय केला. तर हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं. तर अशा परिस्थितीमध्ये 15 मे 2024 रोजी 1 दिवसाचा खंड तो स्थगित केला. स्थगित केल्यानंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी जे 1 दिवसाचा खंड जो काढलेला होता तो यांनी समर्पित केला किंवा शिथिल केला. ती अट जी होती ती काढली, परंतु ती काढताना सुद्धा महाराष्ट्र शासनाने जे परिपत्रक आता जे काढलेलं आहे 4 ऑक्टोबर 2024 रोजीचे, तो शासन निर्णय कशा प्रकारे अटी व शर्ती लावलेल्या आहेत, भयानक अटी व शर्ती लावलेल्या आहेत की जेणेकरून नोकरीवाल्यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळूच नये अशा प्रकारचा हा शासन निर्णय काढलेला आहे. यामध्ये आपण किती बाधित होऊ शकतो हे पाहू शकतात की शासन निर्णय 21/12/2019 काढल्यानंतर 14/12/2024 शासन परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये त्यांनी खालील दुरुस्ती केलेली आहे. ते म्हणजे 21/12/2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 11 महिन्याच्या सेवेनंतरचा 1 दिवसाचा तांत्रिक खंड सर्व सेवक विषयक पदोन्नती अनुकंप धोरण वगळून सेवानिवृत्तीविषयक लाभासाठी समर्पित करण्यात येत आहे. पदोन्नती व अनुकंप तत्वासाठी वगळून. तर हा शब्द आपल्या बांधवांना किती अडचणीचा आहे हे प्रत्येकाने आपल्या ग्रुपवर किंवा इतरांना टाकून किंवा मला पाठवावे. त्यानंतर दुसरी जी अट दिलेली आहे की दिनांक 21/12/2019 च्या शासन निर्णयापूर्वी सेवामुक्त केलेल्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची अधिसंख्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवामुक्त केल्याच्या दिनांकापासून अधिसंख्य पदावर पुनर्नियुक्तीपर्यंतचा कालावधी, म्हणजे ज्या बांधवांना 2019 च्या शासन निर्णयापूर्वी सेवामुक्त केलेले आहेत आणि त्यांना अधिसंख्य रिटायरमेंट नंतर अधिसंख्य केल्यामुळे त्यांना जे बेनिफिट रेग्युलर मिळत होते ते अधिसंख्य केल्यामुळे त्यांना त्रास होतो किंवा नाही ते सुद्धा कळवायचं आहे. अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा मुक्त केल्याच्या दिनांकापासून अधिसंख्य पदावर पुनर्नियुक्तीपर्यंतचा कालावधी, म्हणजे जे रिटायरमेंट झालेले जे लोक आहेत, ज्यांना अगोदर पेन्शन चालू होती रेग्युलर
तर त्या लोकांना अधिसंख्य केल्यामुळे त्यांना काय त्रास होतो आहे शासन स्तरावरून, हे मात्र आपण जोपर्यंत चर्चा करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाचे षडयंत्र हे तुम्हाला समजणार नाही. म्हणून निवृत्तीविषयक लाभ मिळण्यासाठी समर्पित करण्यात येत आहे. म्हणजे निवृत्तीनंतर जे अधिसंख्य झालेले असतील त्यांचे एक दिवसाचं जे खंड आहे ते लाभ समर्पित करणे, म्हणजे निवृत्तीविषयक लाभ मिळण्यासाठी समर्पित करण्यात येत आहे, असे जे वर्डिंग त्यांनी केलेलं आहे. तथापि याच्यात सुद्धा त्यांनी अट टाकली, तथापि या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सेवामुक्त केल्याच्या दिनांकापासूनचा म्हणजे 2019 रोजीपासून अधिसंख्य पदावर नियुक्ती करेपर्यंतच्या कालावधीची गणना कोणत्याही सेवाविषयक व सेवानिवृत्तीविषयक लाभासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊ नये. हे एक फसवं वाक्य महाराष्ट्र शासनाने येथे टाकलेले दिसतंय. तर याचा आपण विचार करावा आणि अर्थ काढावा की तथापि अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवामुक्त केल्याच्या दिनांकापासून, म्हणजे जे 2019च्या अगोदर लागलेले आहे, मग त्या लागल्यानंतर सेवामुक्त केल्याच्या दिनांकापासून अधिसंख्य पदावर, म्हणजे त्यानंतर त्यांना अधिसंख्य पदाचे नोटिसा देऊन आदेश देऊन त्यांना अधिसंख्य केले, त्या कालावधीपर्यंतच्या कालावधीची गणना कोणत्याही सेवाविषयक व सेवानिवृत्तीविषयक लाभासाठी अर्हताकारी म्हणजे पात्र सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊ नये. म्हणजे महाराष्ट्र शासनाने येथे मात्र घोळ केलेला दिसतोय की जेणेकरून जे बांधवांना अधिसंख्य जे झालेले आहेत त्यांना एक दिवसाचा खंड ही अडचण होत होती, त्या बांधवांसाठी ही नवीन अट येथे टाकलेली आहे. जर यांना करायचं होतं तर आधीच एक तांत्रिक एक दिवसाचा खंड ही अट शिथिल करायची होती, या अटी टाकायची गरज का होती? आता याचा इफेक्ट प्रत्येक निवृत्त झालेल्या बांधवांवर किती प्रमाणात होणार आहे हे मात्र जे जाणकार असतील त्यांनी सुद्धा ग्रुपवर जर चर्चा केली तर आपल्याला याच्यावर सुद्धा उपाय करता येईल. त्यानंतर तिसरी अट दिली आहे, अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचारी पदोन्नतीस पात्र नसल्याने त्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही. ही एक गोष्ट जी आहे, अधिसंख्य पदावरील अधिकारी आणि कर्मचारी जे रिटायर झाले त्यांना सरळ बेनिफिट पदोन्नती, तुम्हाला रिटायरमेंटचे जे बेनिफिट आहेत ते तर द्यायलाच पाहिजे, तो कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आहे. आणि आता नुकती एक सुप्रीम कोर्टाने केस दिली की कॉन्स्टिट्यूशनल राईट्स अशा फालतू कारणांमुळे काढून घेतले जाणार नाहीत. परंतु हे महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टाला मानत नाही. आता ह्या शासन निर्णयाच्या आधारावरच आपले जे बांधव आहेत यांची सेवानिवृत्तीनंतरचे वेतनचे, त्यानंतर पदोन्नतीच्या संदर्भामध्ये हाच GR वापरला जाईल. म्हणून अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचारी पदोन्नतीस पात्र नसल्याने त्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही. यामध्ये काहीतरी महाराष्ट्र शासनाने घोळ केलेला आहे. म्हणजे 2019च्या अगोदर जे बांधव लागले त्यांना अधिसंख्य करण्यात येईल म्हणून अट नंबर 2, शासन निर्णय नंबर 2 आपण या GR मध्ये या अटीमध्ये पाहिलं. पण 3 मध्ये तो म्हणतो की अधिसंख्य म्हणजे तुम्ही रिटायरमेंट जरी झालेले असेल तरी तुम्ही आता अधिसंख्य आहात. आणि अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचारी पदोन्नतीस पात्र नसल्याने, म्हणजे त्यांनी प्रिझ्युमच करून घेतलं, गृहीत धरलंय आता की अधिसंख्य पदावरील जे कर्मचारी आहे यांना पदोन्नतीस पात्र नाहीत, त्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही. म्हणजे जे काही शासनाची योजना आहे आश्वासित प्रगती योजना याचा लाभ मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट यामध्ये नमूद केलं आहे. या हरामखोरांना जर का शासन निर्णयातला एक दिवसाचा खंड काढायचा होता
तर फक्त एकच ओळ टाकायची होती की 1 दिवसाचा खंड माफ करण्यात आलेला आहे आणि यांना लाभ देण्यात यावे. तसं नाही केलं. एका साईडला सांगतायत की आम्ही 1 दिवसाचा खंड रद्द केला आणि दुसऱ्या साईडला मात्र म्हणतायत की जे अधिसंख्य झालेले आहे त्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय म्हणजे मिळणार नाही. त्यानंतर चौथी जी लाईन दिलेली आहे, चौथी निर्णय जो दिलाय 21/12/2019च्या शासन निर्णयानंतर अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत नियुक्त झालेल्या म्हणजे अनुसूचित जमातीच्या जागेवर लागले, शासन सेवेत आहे, त्यानंतर संबंधित जात प्रमाणपत्र अवैध ठरले, अवैध आहे, खोटे नाही, अवैध फक्त कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग यामध्ये अधिनियम 2000च्या कलम 10 व 11 अनुसार कारवाई करण्यात यावी. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अवैध झाल्यानंतर प्रकरण अवैध झाल्यानंतर कलम 10 व 11 प्रमाणे कारवाईची अपेक्षा महाराष्ट्र शासनाने इथं केलेली आहे. मी अगोदरच सुरुवातीला आपल्याला सांगितलं की कलम 7 प्रमाणे फॉल्स कास्ट सर्टिफिकेट म्हणजे काय, ते अदर दॅन रिझर्व कॅटेगरी म्हणजे राखीव गटात न मोडणारी व्यक्ती आहे. त्याचप्रकारे कलम 10 मध्ये ज्या बांधवांना SC ST SBC OBC VJNT या कोणत्याही वर्गात न मोडणारी व्यक्ती त्याचेच लाभ काढून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने ही कारवाई करावी म्हणजे बेनिफिट रिटर्न घेण्याची कारवाई करावी असं स्पष्ट GR आहे. व 11मध्ये जी तरतूद केलेली आहे ती तरतूदसुद्धा आपल्याला लागू पडत नाही. तर या गोष्टीमध्ये कलम 10चा वापर करण्यास त्यांनी सांगितलेला आहे, परंतु कलम 10 आणि कलम 7 प्रमाणे आपल्या आदिवासी कोळी जमातीचं एकही प्रकरण अवैध नाही आणि स्क्रुटिनी कमिटीने सुद्धा तुम्ही कलम 10 आणि 7 खाली तुमचं अवैध आणि खोटे घोषित करण्यात आलं असा एकही आदेश शासनाकडून समितीकडून देण्यात आलेला नाही. इतकी माहिती आपल्याकडे आहे. म्हणून आदिवासी कोळी जमातीच्या संदर्भामध्ये जे काही आपले बांधव बाधित झालेले आहेत, ज्यांचे लाभ काढून घेण्यात आलेले आहे, परंतु कलम 10 आणि 7 प्रमाणे त्यांचे प्रकरणच जर डिसाईड केले नाही तर महाराष्ट्र शासनाला या प्रकारे सेवाचे लाभ काढून घेण्याचा त्यांना कोणताही हक्क व अधिकार नाही. तरीसुद्धा ते आपले हक्क आणि अधिकार काढतात. हा अन्याय आपल्यावर हे लोकांनी केलेला आहे. त्यापुढे नंतर आपल्याला असं दिसेल की 15/5/24च्या आदेशामध्ये स्थगिती देण्यात आलेली होती, ते परिपत्रक रद्द करण्यात आलेले आहे. म्हणजे जी स्थगिती देण्यात आलेली होती, जे रेग्युलर आपल्या लोकांना आपण या बेनिफिशियल ग्रुपचे असताना आपले लाभ काढून घेण्याचे कोणतेही राईट्स यांना नसताना यांनी 1 दिवसाचा खंड टाकून जे आपल्याला रेग्युलर पेमेंट मिळणार होतं अधिसंख्येचं, ते सुद्धा त्याच्यात अडथळा आणण्यासाठी 1 दिवसाचा खंड टाकला. त्यानंतर लोकसभेचं इलेक्शन आलं. लोकसभेचं इलेक्शन आल्यानंतर 15/5/2024 रोजी 1 दिवसाच्या खंडाला तात्काळ स्थगिती दिली आणि स्थगिती देऊन त्यांनी मोठे गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो स्थगिती देऊन सुद्धा ती स्थगिती आदेश आता रद्द केलेला आहे. म्हणजे आता वरील GR आपल्याला सर्वांना बंधनकारक होईल. त्यानंतरची पुढची जी अट आहे, सर्व प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना व आस्थापकांना सदर शासन निर्णयाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देऊन त्या प्रकारे तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना
त्यांच्या स्तरावरून स्वतंत्रपणे द्यावेत, म्हणजे यांनी कळवलेलं आहे. तर या एकंदरीत हे जे शासन निर्णय आहे हे भयानक आहे. भयानक यासाठी बोललो की आपण जर लढले तरच तुम्हाला मिळेल, नाही तर शासनाच्या पॉलिसी ठरलेल्या आहेत की आदिवासी कोळी जमातीला लाभ द्यायचेच नाही. आणि यामध्ये एक जे बांधव लढणारे जे बांधव आहेत त्यांच्यासाठी कलम 10 अंतर्गत तुम्हाला मार्ग यांनी एक दिलेला आहे की तुम्ही या प्रकारे कारवाई जर झाली तर तुम्हाला, त्यांनी स्पष्ट केलं नाही पण आम्ही कायद्याच्या चौकटमध्ये आलेलो आहोत या दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. कलम 7, कलम 10, कलम 11 ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आदिवासी कोळी जमातीचे, मग ते महादेव मल्हार ढोर टोकरे कोणीही असो, यांचे लाभ काढूनच घेता येत नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या. परंतु ही गोष्ट लढले तरच मिळेल, रडले तर तुम्हाला शासन मारून मारून मारणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी. आणि आपले याबाबत काय मत आहे हे आपण मला कळवावे. आणि या प्रकारे जर आपण राहिले तर आपण संघर्ष करू. संघर्ष केल्यावर निश्चितच आपल्याला विजय मिळेल. म्हणून आपण काय करावं काय नाही करावं यापेक्षा साक्षर व्हा, लढा, संघटित व्हा. मी इतकंच सांगेल. जय आदिवासी.